इच्छा चाड नाही न धरी संकोच ही काही, उदका नेले तिकडे जावे केले तैसे सहज व्हावे. मोहरी कांदा ऊस एक वाफा भिन्न रस, तुका मने सुख पीडा इच्छे पावे दुःख. आपल्या आयुष्यामध्ये येणारं दुःख हे कशामुळे येतं? या दुःखाचं खरं कारण काय असेल? अनेक गोष्टीमुळे आपल्याला दुःख येतं असं आपण जरी वाटत असलं किंवा मानत असलो तरी देखील दुःख आयुष्यामध्ये येण्याच्या पाठीमागं एक सर्वात मोठं आणि तसं पाहिलं तर सर्वात छोटं देखील म्हणता येईल ते कारण. आता नेमकं हे कारण काय आहे हे मोठमोठ्या लोकांना सुद्धा लवकर लक्षात येत नाही, कारण या कारणाशिवाय त्यांचं जीवनच अपुरं आहे. ह्या संसारामध्ये जगताना जेव्हा विषय सुखांचा चर्चा होते त्यावेळेस ही जी छोटीशी असलेली गोष्ट आहे पण जी परिणाम खूप मोठी करते ती आपल्या सुखाच्या आड येते. आणि मग ही गोष्ट कोणती आहे, का आड येते, यासाठी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला शेतीचं उदाहरण देऊन हे महत्त्व पटवून सांगितलंय. त्यांच्या अभंगाद्वारे ते आपल्याला काय सांगतात? इच्छा चाड नाही न धरी संकोच ही काही. म्हणजे मनामध्ये कसल्याच प्रकारची इच्छा जर नाही धरली तर आपलं जीवन सुखी होईल. आपण कसल्याही प्रकारचा संकोच देखील मनामध्ये आणू नये. पूर्णपणे मोकळ्या आणि चांगल्या मनानं राहावं, जेणेकरून आपल्या मनावर दडपण येणार नाही. आणि जर का एकदा मनावर दडपण आलं नाही तर जीवन देखील सुखी समाधानी व्हायला काहीच वेळ लागणार नाही. आपण नको त्या गोष्टीचं ओझं दडपण मनावर घेतो आणि इच्छा तर आपल्या अवास्तव असतात. ह्या अपेक्षेबाहेर गेलेल्या इच्छा, अवास्तव पसरलेल्या इच्छा आपल्यावरच राज्य करत राहतात आणि आपण मात्र त्या इच्छेंचा गुलाम बनून आयुष्य जगत राहतो. मग या सर्व प्रकारामध्ये आपल्याला खरं जीवन कसं जगावं, काय करावं हे आपण विसरून जातो. याच्या पुढचं उदाहरण देऊन ते सांगतात की उदका नेले तिकडे जावे केले तैसे सहज व्हावे. ज्याप्रमाणे पाणी आपल्याला ओढून घेऊन जातं त्याप्रमाणे आपण तिकडे गेलं पाहिजे, सहज राहावं. आपल्या राहण्यामध्ये कोणता आविर्भावपणा किंवा कोणत्याही प्रकारचा बडेजावपणा आला नाही पाहिजे. सहज सोपं सुगम आपलं राहणं, वागणं, बोलणं सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणजे काय होईल की आपला एक नैसर्गिक बाणा टिकून राहील. आणि हा नैसर्गिक बाणा जर आपला टिकला तर मनावर दडपण येणार नाही आणि इच्छा आपल्या कोणत्या राहणार नाहीत. आणि याचाच परिणाम म्हणजे काय होईल की आपल्याला सुख मिळेल, आनंद मिळेल, समाधान मिळेल. ह्याच्या पुढे सांगतात ते शेतीचं उदाहरण देऊन कसं समजून सांगितलं तर मोहरी कांदा ऊस एक वाफा भिन्न रस. म्हणजे जेव्हा आपण अशी वेगवेगळी पिकं शेतामध्ये पेरतो, लावतो, त्या वेळेला आपण काय करतो? वेगळी माती आणून टाकतो का किंवा वेगळं पाणी आणून टाकतो का? तर नाही. तीच जमीन असते, तेच पाणी असतं, पिकं मात्र वेगवेगळे असतात. मग हेच पिकं वेगवेगळी असून देखील त्या जमिनीवर येतात. याच्या पाठीमागून संत तुकाराम महाराजांना फार मोठा मतितार्थ सांगायचा आहे. ते म्हणतात जशी वेगवेगळी पिकं एकाच जमिनीमध्ये येतात त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग येत असतात. आयुष्य हे आपलं एकच जर म्हणलं तर असे सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून ते म्हणतात की मोहरी कांदा ऊस एक वाफा भिन्न रस. असंच आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या रसांचं जीवन आपल्याला घडतं. कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी अडचण येतात, तर कधी सहज मोकळा मार्ग सापडतो. पण प्रत्येक वेळेस जर आलेल्या समस्येचा स्वीकार केला आणि त्याला जर तोंड द्यायचा प्रयत्न केला तर मात्र ही समस्याही जवळ राहत नाही आणि सुखही आपलं टिकून राहतं. ह्याच्या पुढे जाऊन संत तुकाराम महाराज काय सांगतात? तुका म्हणे सुख पीडा इच्छे पावे दुःख. तुम्हाला सुख आहे किंवा दुःख आहे हे कशावरून? शेवटच्या चरणामध्ये ते सांगतात की तुम्हाला दुःख आहे कारण तुम्ही इच्छा मनाशी धरलेली आहे. त्या इच्छेपोटी तुम्हाला दुःख लागतं, त्या इच्छेपोटी तुम्ही दुःखाच्या भोवती गुंडाळल्या जाता आणि दुःख तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करतं. दुःख तुम्हाला सुखा समाधानाने राहू देत नाही. मग हे जर दुःख जायचं असेल, ही पीडा आपल्या पाठीमागची घालवायची असेल तर काय? तुम्ही इच्छेचा त्याग करावा. ज्या क्षणाला तुम्ही इच्छा, अवास्तव पांगलेल्या ह्या इच्छा सोडून देताल त्या क्षणाला तुम्ही तुमच्या शरीरावर, मनावर, परिस्थितीवर आलेल्या संकटावर विजय मिळवल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही दुःखापासून मुक्त होऊन सुखी जीवनाकडे जाल. एवढे समर्पकपणे संत तुकाराम महाराजांनी
आपल्याला सुखदुःखाची व्याख्या ही इच्छेवर कशी अवलंबून आहे हे सांगितलं. जय जय रामकृष्ण हरी.